ताजमहल प्रयागराज इथं झालेल्या महाकुंभाचा भूभाग, पुराण किल्ला, तमिळनाडूतील एक अख्खं गाव अशा अनेक जमिनी आपल्याच असल्याचा दावा वक्फ बोर्डानं केला। एवढंच नव्हे तर अंबानींचा बंगला अँटेलिया यावरही अधिकार सांगितला। वक्फ बोर्ड असे हक्क यापुढे सांगू शकणार नाही। वक्फ विधेयक मंजूर करून वक्फ बोर्डाच्या या अतिरेकी अधिकारांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलाय। काय आहे हे वक्फ विधेयक समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा। वक्फ विधेयक 2025 हे भारतातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी प्रस्तावित केलेलं एक महत्त्वपूर्ण विधेयक आहे। वक्फ म्हणजे इस्लामी कायद्यानुसार धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी समर्पित मालमत्ता ज्याचा अन्य कोणत्याही प्रकारे उपयोग किंवा विक्री करण्यास मनाई आहे। भारतात वक्फ बोर्डांकडे सुमारे 8.7 लाख मालमत्ता आहेत। यात 9.4 लाख एकर जमीन समाविष्ट आहे। हे विधेयक वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणणं, तांत्रिक सुधारणा करणं आणि भ्रष्टाचार कमी करणं यासाठी तयार करण्यात आलंय। 1995च्या वक्फ कायद्यानं वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन स्वतःच्या मालकीची घोषित करण्याचे प्रचंड अधिकार दिले होते। यामुळे त्यांनी संसदेची इमारत, मुकेश अंबानी यांचं अँटेलिया घर, कुंभमेळ्याची जमीन आणि बेट द्वारकेचे 2 बेटही आपली मालमत्ता असल्याचा दावा केला होता। या अधिकारांचा दुरुपयोग करून गावाच्या गाव मंदिरांचे परिसर आणि सरकारी जमिनी हडपण्यात आल्या होत्या। मुघल काळात हिंदूंच्या जमिनी हिसकावून त्या वक्फ म्हणून घोषित केल्या गेल्या। याचा उपयोग धर्मांतरणासाठीही केला गेला। 1995 मध्ये काँग्रेस सरकारनं मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी वक्फ कायद्यात बदल करून सेक्शन 40 जोडलं, ज्यानं वक्फ बोर्डाला एकतर्फी जमीन हडपण्याचे अधिकार दिले। 1913 ते 2013 दरम्यान 18 लाख एकर जमीन वक्फ बोर्डानं हडपली। 2013 ते 25 दरम्यान आणखी 21 लाख एकर जमीन वाढवली। एकूण 39 लाख एकर जमीन वक्फच्या ताब्यात आहे। वक्फ बोर्डानं ताजमहलही नाही सोडलाय। वक्फनं हक्क सांगताना कशाचाही विचार केला नाही। ताजमहल पासून अंबानींच्या अँटेलिया पर्यंतच्या वस्तूंवर वक्फ बोर्डानं आपला हक्क सांगितलाय। हिमायूचा थडगा 2010 साली दिल्ली वक्फ बोर्डानं हिमायूच्या थडग्यावर दावा केला। यात युक्तिवाद केला की हे 150हून अधिक वारसा स्थळांपैकी एक आहे, जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अनधिकृत ताब्यात आहे। दुसरं, मुघल मशीद। दिल्ली वक्फ बोर्डानं कुतुब मिनार संकुलातील मुघल मशीदमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी मागितली होती असा दावा करत या जागेवरही त्यांनी हक्क सांगितलाय। तिसरं, ताजमहल। उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डानं ताजमहलवर दावा केला। यात शहाजहान आणि मुमताज महल यांच्या कबरी आहेत म्हणून यावर त्यांनी हक्क सांगितला। हा दावा 1998 मध्ये सुरू झाला आणि त्यानंतर अनेक वर्ष न्यायालयीन लढाई झाली। सर्वोच्च न्यायालयानं पुरावे मागितले, मात्र वक्फ बोर्ड ते सादर करण्यात अपयशी ठरलं, त्यामुळे हा दावा फेटाळण्यात आला। चौथं, लुटियन्स दिल्लीतील 123 मालमत्ता। 2014 मध्ये यूपीए सरकारनं लुटियन्स दिल्लीतील 123 मालमत्ता दिल्ली वक्फ बोर्डाला हस्तांतरित केल्या होत्या। या निर्णयावर नंतर एनडीए सरकारनं पुनर्विचार केला आणि त्यांची मालकी तपासण्यासाठी समिती स्थापन केली। पाचवं, प्रयागराज महाकुंभ मेळ्याचा भूभाग। 2025 मध्ये प्रयागराज मधील काही मुस्लिम गटांनी महाकुंभ मेळा आयोजित होणाऱ्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा हक्क असल्याचा दावा केला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। पुराण किल्ला आणि सफदरजंगचा थडगा। पुराण किल्ला, सफदरजंगचा थडगा, नीला गुंबज, ईसा खानची मशीद आणि जमाली कमाली मशीद यासारख्या वारसा स्थळांवरही वक्फ बोर्डानं दावा केला होता। एएसआयनं या दाव्यांना आक्षेप घेतला होता आणि त्यांना ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षित करण्याची मागणी केली होती। सातवं, तमिळनाडूतील तिरुचेंदुराई गाव। 2022 मध्ये तमिळनाडू वक्फ बोर्डानं तिरुचेंदुराई गावावर दावा केला होता, ज्यामध्ये एका 1500 वर्ष जुन्या मंदिराचाही समावेश होता। या दाव्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता। लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक 288 विरुद्ध 232 मतांनी मंजूर करण्यात आलंय। विरोधी पक्षांनी या विधेयकामध्ये संविधान विरोधी तरतुदी असल्याचा आरोप केलाय।
AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विधेयकाची प्रत फाडून निषेध व्यक्त केला। राज्यसभेतही 12 तासांच्या चर्चेनंतर विधेयक 128 विरुद्ध 95 मतांनी मंजूर झाले। चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र वाद झाले। काही विरोधी खासदारांनी आरोप केलाय की सरकारनं मुस्लिम समाजाचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केलाय। वक्फ दुरुस्ती विधेयकातील प्रमुख बदल आपण पाहूयात। या विधेयकाचं नाव UMEED बिल युनिफाईड मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट असं आहे। त्यातील काही महत्त्वाचे बदल असे आहेत। केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांमध्ये गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश प्रस्तावित। प्रत्येक राज्य वक्फ बोर्डात किमान 2 मुस्लिम महिलांचा समावेश अनिवार्य। बोहरा आणि आगाखानी समुदायांसाठीही वक्फ बोर्डांना परवानगी। वक्फ बाय युजर ही तरतूद काढून टाकली, ज्यामुळे कोणतीही जमीन धार्मिक वापरासाठी वापरत असल्याचं सांगून ती वक्फ म्हणून घोषित करता येत होती। सरकारी जमिनीवर वक्फचा दावा असल्यास आता जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील। जर जमीन सरकारी असल्याचं सिद्ध झालं तर ती वक्फ मालमत्ता म्हणून घोषित होणार नाही। फक्त 5 वर्षांपेक्षा जास्त काळ इस्लामचा अभ्यास करणारे मुस्लिमच जमीन वक्फासाठी समर्पित करू शकतील। महिलांचे आणि मुलांचे वारसा हक्क प्रथम सुनिश्चित केले जातील, त्यानंतरच जमीन वक्फाला दिली जाईल। सेक्शन 40 काढून टाकलं, ज्याने वक्फ बोर्डाला एकतर्फी जमीन हडपण्याचा अधिकार दिला होता। वक्फ बोर्डाचा 7% अनिवार्य योगदान 5% वर कमी केला, ज्यामुळे अधिक निधी धर्मादाय कामांसाठी वापरता येईल। 1 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या संस्थांचे सरकारी ऑडिट अनिवार्य आहे। आता कुणीही व्यक्ती 90 दिवसात उच्च न्यायालयात वक्फच्या निर्णयाला आव्हान देऊ शकेल, जे पूर्वी फक्त विशेष तरतुदींखाली शक्य होतं। हे विधेयक लोकसभेत आणण्यापूर्वी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं गेलं, जिथे 97 लाखांहून अधिक नागरिक आणि संघटनांनी आपलं मत नोंदवलंय। दारुल उलूम देवबंद, जमियत उलमा ए हिंद यासारख्या मुस्लिम संघटनांनीही चर्चेत भाग घेतला होता। 10 शहरांमध्ये व्यापक जनसंपर्क अभियान राबवलं गेलं, त्यानंतर हे विधेयक आणलं गेलं। आता याबाबत राजकीय प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते आपण पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला भारताच्या सामाजिक न्यायाच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊल म्हणून संबोधलंय। पारंपरिक वक्फ व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता, ज्यामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांचं नुकसान झालं। हे विधेयक या गटांना त्यांच्या हक्कांचं संरक्षण देईल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय। तर अमित शहा म्हणाले की हे विधेयक सर्व नागरिकांना लागू होईल, कोणालाही धमकी देऊ नका। हे बदल केवळ प्रशासनिक आहेत, मुस्लिम धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप होणार नाही। तर काँग्रेसचे खासदार KC वेणुगोपाल म्हणाले हे विधेयक ड्रॅकोनियन आणि संविधानावर हल्ला करणारा आहे। ओवैसी म्हणाले या सुधारणांमुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होईल। वक्फ सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालंय, त्यामुळे जमिनी लाटण्याच्या या प्रकरणांना आता आळा बसेल। हे विधेयक भारताच्या सामाजिक न्याय प्रणालीसाठी महत्त्वाचं ठरलंय। सत्ताधारी पक्षानं पारदर्शकतेचं समर्थन केलं असलं तरी विरोधी पक्षांनी याला संविधान विरोधी ठरवत मुस्लिम समुदायाच्या अधिकारांवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे। या विधेयकावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा।